नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मुलांच्या टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न रोजच आपल्याला सतावत असतो आणि बरेच वेळा आपल्याला खूप गडबड असते आणि वेगळं काही बनवायचं तर वेळ नसतो. तर त्यासाठी मी तुम्हाला ना एक छान आणि सोपी पटकन होणारी रेसिपी सांगते. आज आपण मुळ्याचा पराठाची रेसिपी बघतोय. खरं तर मी हा माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवला होता. अशा बऱ्याच रेसिपीज मी वरचेवर बनवत असते, त्यातली ही एक जी की पटकन होते. पटकन बारीक कांदा कट केला आणि मुळा स्वच्छ धुवून बारीक किसून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकलं, कांदा भाजून घेतला, त्यानंतर मुळ्याचा खीस भाजला आणि वरून सगळे सुके मसाले जसे की त्यामध्ये टाकलं मी धणे पावडर, जिरे पावडर, हिंग पावडर आहे, हळद, लाल तिखट आहे, चाट मसाला टाकलेला आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं टाकल्यानंतर मस्त असं पुन्हा एकदा परतून घेतलं आणि छान असं सारण तयार होतं. एक वाफ काढली म्हणजे सारण आपलं इथं रेडी झालेलं आहे. बघू शकता खूप छान दिसतंय. पण ते थोडंसं थंड होते. नेहमीप्रमाणे चपातीची कणिक मळायची आणि त्याचा एक चपातीचा गोळा जितका असतो तेवढा गोळा घ्यायचा. कढईनी काठामध्ये पातळ लाटायचं, मध्ये जाडसर ठेवायचं आणि आता थंड झाल्यानंतर हे सारण जे आहे ते त्या गोळ्यावरती पसरून घ्यायचं आहे. साधारणतः इथे 2 चमचे मी इतकं सारण घातलेलं आहे. जे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने त्याचा गोळा बनवून घेतला. आता हा गोळा बनवला की आपण तेलावर वगैरे न लाटता पिठावरती लाटायचा आहे, कारण मीठ घातल्यामुळं मीठ आणि मुळ्याला पाणी सुटतं. त्यामुळं इथे मी पिठावरती हा पराठा लाटून घेते. छान असा गोलाकार पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटून झाला की तो तव्यावरती तूप किंवा तेलावरती भाजून घ्यायचा आहे. लहान मुलांना जर तुम्ही हा पराठा देणार असाल तर शक्यतो तुपावरती भाजा. जास्तीत जास्त पौष्टिक तो बनवायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्ही अजून काही तुम्हाला इतर गाजर वगैरे घालायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. अशी ही पराठा बनवायची अगदी साधी सोपी पद्धत आहे. बघा आता इथे छान पराठे मी लाटून घेतले. तव्यावरती मस्त असं तेल पसरलेलं आहे, त्यावरती टाकलेलं आहे पराठा आणि पुन्हा वरून तेल लावून छान आलटीपलटी करून मस्त असे खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता हा पराठा तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून बनवू शकता. आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून सुद्धा बनवू शकता. पण अगदी छोट्या मुलांसाठी असेल तर थोडंसं चवीपुरतं तिखट घालून बनवा. आता बघा हा छान पराठा तयार झालेला आहे. पराठा तुम्ही दह्यासोबत, लोणच्याच्या खारासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जे की अगदी फ्री आहे. लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.